स्नेहल तिच्या बेडरूममध्ये तिच्या कमरेला मूग क्रीम लावत होती आणि तेव्हाच तिची सासू गायत्री ताई तावातच तिच्या खोलीमध्ये आल्या आणि म्हणाल्या की सुनबाई, तू बेडरूममध्ये काय करत आहे? किचनमध्ये बघ किती पसारा पडला आहे, भांडी सुद्धा तो अजून घासली नाहीत. याच्यावर स्नेहल एवढंच म्हणाली की आई, आज माझी कंबर खूप दुखत आहे, मी भांडी परत घासते. तुझे कंबर दुखत आहे म्हणून काय झालं? त्यामुळे तू घरातली कामे तसेच ठेवणार आहे का? हे तुझं माहेर नाही की मी तुझे नखरे उठवू शकेल. गपचूप जाऊन किचन मधले भांडी घास, नाटकी करू नकोस. मला माहित आहे तू कामचोर आहे, त्यामुळे मला कंबर दुखीचे कारण सांगत आहे. आणि भांडी घासल्यावर माझ्या बेडरूम मध्ये या आणि माझे पाय दुखत आहेत तेवढे दाबून दे. तुला तर म्हाताऱ्या सासूची अजिबात काळजी करू वाटत नाही, कधी मनाने पाय चोळत नाही. सासूचं बोलणं ऐकल्यानंतर स्नेहल आश्चर्यचकित झाली. तिला वाटलं की सासूबाई माझं दुखणं समजून घेतील, परंतु या तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी सासू भांडत आहे. तेव्हा सासू गायत्री ताई यांची मैत्रीण बाहेर आली आणि गायत्री म्हणून आवाज देऊ लागली आणि त्या म्हणाल्या की गायत्री, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये महाप्रसाद आहे, तुला यायचं असेल तर सांग, खूप छान प्रसाद आहे. हो हो, येते की मी, असं म्हणून गायत्री ताई आपली पर्स आणण्यासाठी आतमध्ये गेल्या. तोपर्यंत त्या आपल्या सुनेला रागाने पाहत म्हणाल्या की मी येऊपर्यंत हे सगळे कामे झाली पाहिजेत. एवढं बोलल्यावर तिची सासू गायत्री ताई त्यांच्या मैत्रिणींसोबत निघून गेल्या. स्नेहल आपल्या बेडरूम मध्ये जाऊन आराम करू लागली. जशी तिने खाली कंबर टाकली तसं तिच्या डोळ्यातून आपोआपच पाणी येऊ लागलं. थोड्या वेळ पडल्यामुळे तिच्या कमरेला आराम भेटला आणि ती राहिलेली कामे करण्यासाठी किचन मध्ये गेली आणि पटापटा कामे करू लागली. काम करत असताना तिला विचार येऊ लागले की लग्नाच्या आधी एवढं गोड बोलणारी सासू पण आता असा व्यवहार माझ्यासोबत का करत आहे? मी काय मशीन आहे का? माझं दुखत असलं तरी मी काम करत राहावं? या बाबतीत मला जतीन सोबत बोलावं लागेल. संध्याकाळी जेव्हा जतीन कामावरून आला तेव्हा स्नेहलने त्याला सगळं सांगितलं. ती म्हणाली की माझं एवढं दुखत असताना सुद्धा माझ्यासोबत सासूबाई अशा वागत आहेत. स्नेहल, तुला सासरी येऊन अजून 15 दिवस सुद्धा झाले नाहीत, तोपर्यंत तू मला माझ्या आईच्या बाबतीत भडकवू लागले आहे. मी त्या नवऱ्यामधला नाही जो आपल्या बायकोचं बोलणं ऐकून आपल्या आईला 4 गोष्टी बोलेल. त्यामुळे माझ्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नकोस. तुला या घरात राहायचं असेल तर तू माझ्या आईला खुश ठेवायचा प्रयत्न कर. आईला खुश नाही ठेवलं तर मी सुद्धा तुला खुश ठेवू शकणार नाही, असं म्हणून जतीन रागाने बेडरूमच्या बाहेर गेला. जतीनचं बोलणं ऐकल्यानंतर स्नेहल खूप दुःखी झाली. सासरी ना सासू तिची होती ना नवरा तिचा होता. तिच्या डोळ्यातून टप्पाटप्पा पाणी गळू लागलं. दुसऱ्या दिवशी स्नेहल जेवण बनवत होती तेव्हाच गायत्री ताई म्हणाल्या की स्नेहल, तुझा स्वयंपाक झाल्यावर माझ्यासाठी एक चांगला दुधाचा चहा बनवून माझ्या बेडरूम मध्ये आण. गायत्री ताई एवढं बोलून त्यांच्या बेडरूम मध्ये गेल्या. बेडरूम मध्ये गेल्यावर गायत्री ताई आपल्या मुलीला फोन लावतात आणि बोलू लागतात की बाळा, तुला तुझ्या सासू सासऱ्यांसोबत लय दिवस राहण्याची गरज पडणार नाही. एकदा का तुझ्या गोड बोलण्याला तुझी सासू पिघळली ना मग तुझे सासरे आपोआपच त्यांची प्रॉपर्टी तुमच्या दोघांच्या नावावर करतील. मग त्यानंतर तुझी सासू सासऱ्यांपासून कशी सुटका पाहिजे याचा मी तुला उपाय सांगते. बघ, मग तू किती खुशीत राहणार आहेस. तुझ्यावर कोणी सुद्धा दादागिरी करणार नाही. तुला तुझ्या सासू सासऱ्यांच्या कटकटीपासून कायमची सुटका मिळेल. ठीक आहे आई? बरं, मला सांग तुझ्या घरी कसं चाललं आहे? वहिनी तुला घाबरत आहे का नाही? अगं बाळा, मी तर इथं माझं आयुष्य सेट करण्याच्या मार्गावर आहे. इथं मी माझ्या सुनेला एकदम कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. तिने थोडी जरी चूक केली तर मी तिला अशी वागणूक देते की त्यानंतर ती काहीच बोलू शकत नाही. आणि गमत म्हणजे तुझा भाऊ जतीन सुद्धा माझं खोटं म्हणणं ऐकत आहे. स्नेहल किती पण प्रयत्न करते आपल्या नवऱ्याला खरं सांगण्याचा, परंतु जतीन तिचं बोलणं ऐकून घेत नाही.
आणि त्याचा फायदा मला होत आहे. मी जेव्हा म्हणेल तेव्हा सुनला माझ्या तालावर नाचवू शकत आहे, कारण का तिचा नवरा तिला साथ देत नाही. एवढं बोलल्यानंतर दोघे पण खळखळून हसू लागल्या. तेव्हा स्नेहल त्यांच्यासमोर येऊन उभा राहिले. स्नेहल सासूबाईसाठी चहा घेऊन आली होती. स्नेहलने तिच्या सासूचं बोलणं सगळं ऐकलं होतं. त्यामुळे ती रागात म्हणाली की, सासूबाई, तुमच्याकडे प्रत्येक अडचणी बाबतीत फॉर्म्युला आहे. त्यामुळे सासूबाई, तुम्ही नणंदबाईलाच सासू सासऱ्यांपासून कशी सुटका मिळवायची हे सांगत आहात. थोडं मला पण सांगा की मी पण माझ्या सासूपासून कशी सुटका मिळवू. स्नेहलचं बोलणं ऐकल्यानंतर सासू रागाने लाल झाली. फोन कट करून ती ओरडली की, तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी असं बोलायची? माझ्याच घरात राहून माझ्यापासून तुला सुटका पाहिजे आहे म्हणून बोलत आहेस? सासूचं बोलणं ऐकल्यानंतर स्नेहल म्हणाली की, काय झालं सासूबाई? नणंदबाई त्यांच्या सासू सासऱ्यांच्या घरात राहून त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर मी का नाही प्रयत्न करणार? त्यांचे सासू सासरे इतके गरीब आणि भोळे असून सुद्धा तुमची मुलगी तिच्या सासू सासऱ्यांचा अपमान करत आहे. पण इथं तर तुम्ही माझं जीवन नरक बनवलं आहे. मग मी तुमच्यापासून सुटका मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकते. मला माहित आहे माझा नवरा माझी साथ देत नाही, परंतु मी आता स्वतःच्या हिमतीवर स्वतःची साथ देणार आहे. एवढं बोलून स्नेहल आणलेला चहा महागडे घेऊन तिच्या बेडरूममध्ये गेले आणि मस्तपैकी चहा पीत बसली. गायत्री ताईला समजत नव्हतं की स्नेहल अशी का बोलली असेल. आता ती स्वतःची साथ कशी देणार आहे? जतीन तर हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. मग ही असं बोलून का गेली आहे की मी स्वतःची साथ देणार आहे? जाऊ द्या, मला काय करायचंय? मी तर हिला भीतच नाही. जेव्हा संध्याकाळी जतीन येईल तेव्हा खोटं रडून त्याला मी हिच्या बाबतीत कान भरणार आहे. मग माझा मुलगा माझ्या बोलण्याला भुलून जाईल. त्यानंतर जतीन स्नेहलची चांगली शाळा घेईल. हा विचार करून मनातल्या मनात गायत्री ताई खुश होऊ लागल्या आणि प्लॅन बनवू लागल्या की कशा पद्धतीने मुलाला सांगायचं. ती त्यांच्या मुलांना दाखवून देणार होती की स्नेहल किती रागीट, कामचोर आणि भांडखोर आहे. हे सगळं त्यांच्या मुलाला पटवून द्यायचं होतं. संध्याकाळी जेव्हा जतीन आला, सासू गायत्री ताईंनी पाहिलं की त्यांच्या मुलाचा मूड खूपच खराब आहे. हे पाहून गायत्री ताई खुश झाल्या, कारण का त्यांना माहित होतं जतीनचा जेव्हा मूड खराब होतो तेव्हा तो स्नेहलवर ओरडतो. म्हणून आता आगीत तेल ओतण्यासाठी हा मौका खूप चांगला आहे. गायत्री ताईंनी पटकन आपल्या मुलासाठी अद्रक टाकून चहा बनवून आणला आणि त्याला चहा देऊन त्याच्या शेजारी बसून आपलं गारानं गाऊ लागल्या. हे बघ बाळा, आजकाल तुझी बायको स्नेहल जास्तच नाटकी करू लागली आहे. आज खुशाल माझ्यापाशी आली आणि मला म्हणाली की मला तुमच्यापासून सुटका पाहिजे आहे. अरे बाळांनो, तुम्ही दोघे आता तरुण आहात म्हणून काय झालं? तुम्ही आपल्या म्हाताऱ्या आईला आता विचारणार नाही का? ठीक आहे बाळा, तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश राहावा. मी तर कसं तरी माझं आयुष्य जगत आहे. एक काम कर बाळा, तू ना मला एका वृद्धाश्रममध्येच सोडून ये. तिथं मी माझं राहिलेलं आयुष्य सुखाने काढू शकते. असं पण तुझ्या वडिलांनी हे घर तुझ्या नावावर केलं आहे, त्यामुळे मी विधवाबाईने कुठे जायचं आहे आता? सुनबाई तर मला आता या घरातून हाकलण्याच्या मार्गावर आहे. एवढं बोलून त्या आपल्या खोटं रडू लागल्या. आपल्या आईचं बोलणं झाल्यानंतर जतीन सिरियसमध्ये म्हणाला की ठीक आहे आई, तुझं बोलणं पण बरोबर आहे. तुझं आता तरुण पण संपला आहे, त्यामुळे तुझं जगून झालं आहे. कमीत कमी आता आम्हाला तरी सुखाने जगू दे. मला आता हे रोज भांडणे जमणार नाहीत, त्यामुळे मी तुला वृद्धाश्रममध्ये सोडायला तयार आहे. तू पण तिथं सुखाने राहशील आणि आम्ही सुद्धा इथं सुखाने राहू. कोणाचे एक नको ना दोन नको. एवढं बोलून जतीन आपल्या बेडरूममध्ये गेला. आपल्या मुलाचं असं वागणं पाहून त्यांना विश्वासच बसत नव्हता. त्यांना वाटत होतं की त्यांचा मुलगा चिडून आपल्या बायकोला जाऊन 1-2 कानाखाली मारेन आणि मग जेव्हा सुनबाई रडू लागेल आणि मग तिचं रडणं पाहून माझ्या मनाला बरं वाटेल. पण आज जतीन तर उलटाच खेळ खेळला. आता याच्यापेक्षा जास्त बोलणं त्यांना व्यवस्थित वाटत नाही.
त्यांना वाटलं की वृद्धाश्रमचं नाव काढल्यामुळे तो त्याच्या बायकोला ओरडेल. आता त्यांना जतीनला कोणत्या पद्धतीने बोलावं हेच कळत नव्हतं. कारण का स्वतःहून वृद्धाश्रमचे नाव हे गायत्रीताईंनी काढलं होतं आणि मुलगा पण वृद्धाश्रममध्ये सोडण्यासाठी तयार झाला आहे. विचार करत त्या तशाच आपल्या रूममध्ये गेल्या. त्यांचं मन बेचैन होत होतं. त्यांची सून स्नेहल पण आनंदाने घरातली कामे करत होती. घरात शांतता निर्माण झाली होती. पण गायत्रीताईला राहून राहून वाटत होतं की ही शांतता नक्कीच वादळ घेऊन येणार आहे. त्यांनी विचार केला की डिनरच्या वेळेस मी जेवण करण्यासाठी जाणारच नाही. नक्कीच माझा मुलगा मला मनवायसाठी येईल आणि मग मला माझ्या नाराजगीचं कारण विचारेल. आज असं झालं असेल की जतीन ऑफिसमधून कंटाळून घरी आला, त्यामुळे तो मगाशी बोलू शकला नाही. त्यामुळे त्याने वृद्धाश्रम या गोष्टीला होकार दिला असेल. रात्र खूप झाली तरी पण जतीन त्यांना काही मनवायला आला नाही. त्यांना भीती वाटली की खरंच त्यांचा मुलगा जतीन बदलला आहे की काय. त्यामुळे त्या त्यांच्या बेडरूममधून बाहेर आल्या तर बाहेर हॉलमध्ये स्नेहल आणि जतीन दोघे पण एकाच ताटात जेवत होते. हा बदल कसा झाला गायत्रीताईला काही समजत नव्हतं. त्या माघारी बेडरूममध्ये गेल्या. थोड्या वेळानंतर स्नेहल आली आणि जेवणाचं ताट त्यांच्यासमोर ठेवून तेथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी गायत्रीताई आपल्या मुलाच्या शेजारी नाश्ता करायसाठी बसल्या आणि म्हणाल्या की काय झालं आहे बाळा, तू माझ्या संग बोलत का नाही? मी काल फक्त एकदाच वृद्धाश्रमचं नाव काढलं तर तू लगेच तयार झाला. तू पण तुझ्या बायकोसारखा मला कंटाळला आहे का? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती बाळा मला. आपल्या आईचं बोलणं ऐकल्यानंतर जतीन म्हणाला की आई, तूच म्हणत होती की मला वृद्धाश्रममध्ये सोड, तर मग तू अशी का बोलत आहे? तुझी मी प्रत्येक गोष्ट ऐकत आहे. त्यामुळे ही गोष्ट मी ऐकली आहे तर मी काय चुकीचं करत आहे का? आपल्या मुलाचं बोलणं ऐकून गायत्रीताई दंग झाल्या. अरे बाळा, मी काल नाराज होती म्हणून मी तशी बोलून गेली. आता तुझ्यासाठी फक्त तुझी बायको आहे का? आई, तू पण माझी आहे आणि बायको पण माझीच आहे. पण बायकोने तुला बिनाकामाचा कधीच त्रास दिला नाही. पण आई, तू सारखं माझ्या बायकोला विनाकारण रडवत आहे आणि ही गोष्ट मला आता समजली आहे. तुला काय वाटलं आई? तुझं खरं मला कधीच कळणार नाही. अगं, काल तू ताईला जे बोलत होती आणि ताईला तू जे सांगत होती तेव्हा स्नेहलने त्याचा व्हिडिओ काढला होता. त्यानंतर तुमच्या दोघींचं बोलणं सुद्धा तिने रेकॉर्ड केलं होतं. मला आता लाज वाटू लागली आहे की आई, तू अशी वागू शकते. या गोष्टीवर बाबांनी हे घर माझ्या नावावर केलं आहे हे मान्य आहे, परंतु जोपर्यंत तुझी इच्छा आहे तोपर्यंत तू या घरात राहू शकते. मी तुला वृद्धाश्रममध्ये सोडणार नाही. मी इतका नालायक मुलगा नाही, पण मी आता माझ्या बायकोसोबत या घरात राहणार नाही, कारण तू माझ्या बायकोला खूप दुःख दिलं आहे. त्यामुळे मी घर पाहून तिथं शिफ्ट होणार आहे. हे घर तुझं आहे आणि कायम हे घर तुझंच राहणार आहे आणि तू पण या घरात आरामशीरपणे राहू शकते. एवढं बोलून जतीन तेथून निघून गेला. आपल्या मुलाचं बोलणं ऐकल्यानंतर तर गायत्रीताईच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी कधीच विचार केला नव्हता की खरं मुलाला कळेल, परंतु सत्य हे कधी ना कधी कळतच असतं. स्नेहलला कधीच वाटत नव्हतं की आपल्या सासूला एकटं सोडून आपण दुसरीकडे राहायला जावं. त्यामुळे ती जतीनला समजावू लागली, हे बघा, मी फक्त माझ्यासोबत काय होत आहे आणि ते कितपत खरं आहे एवढं तुम्हाला साध्य करून दाखवायचं होतं. या पलीकडे माझ्या मनात दुसरं काहीच नाही. याचा अर्थ असा नाही की सासूबाईला एकटं सोडण्याचा. मी इथे सासूबाईपाशी याच घरात राहणार आहे. मी याच घरात राहून त्यांची सेवा करेल, परंतु भावनिक नातं काय आमच्यात होणार नाही. आपण इथे सासूबाईला एकटीला सोडून जाणं चुकीचं आहे. ती तुमची आई आहे. तुमच्या आईने तुम्हाला लहानाचं मोठं केलं आहे आणि आता त्यांच्या म्हातारपणात आपणच त्यांना सांभाळायला पाहिजे. मला फक्त एवढेच तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही तुमच्या आईचं ऐकून माझ्यासोबत भांडण करत होता. त्यामुळे आपल्या दोघांच्या आयुष्यात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे तो अडथळा दूर करण्यासाठी मी हे केलं होतं. सासूबाईची या घरातील मी सगळी कामे करेल.
सासूबाईची सेवा करेल, फक्त तुम्ही माझ्यासोबत प्रेमाने राहावा. मग सासूबाई काय पण बोलल्या तरी मी सहन करायला तयार आहे. आपल्या बायकोचं समजूतदारीचं बोलणं ऐकून जतीन खूप आनंदित झाला. आपली बायको किती प्रेमळ आणि साधी आहे. आणि इकडं गायत्री ताई आपल्या मुलाशी नजरे मिळू शकत नव्हत्या. विचार करू लागल्या की पहिल्यापासूनच मी माझ्या सुनेबरोबर गोड वागले असती तर हे दिवस मला अजिबात आज बघायला भेटले नसते. आज त्या सून आणि मुलगा बरोबर राहून सुद्धा त्या एकट्या होत्या. त्यांच्या स्वभावामुळे त्यांना हे भोगावं लागलं. आता जतीनच्या मनात आपल्या आईबद्दल अजिबात आदर नव्हता. जेव्हा सून म्हणून एक कुणाची तरी मुलगी नव्या घरात येते तेव्हा घरातील सासूनेच मुख्य कर्तव्य असते तिला आपलेसे करणे. जर प्रत्येक गोष्टीत ती सून आणि मुलगी असा दुजापणा करत असेल तर मग तिने तरी सुनेकडून मुलीसारखी अपेक्षा का करावी? कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.